मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अबीर हा आता इथे सारंग सोबत बोलत असतो आणि म्हणत असतो सुपर हिरो. खरं तर इथे ना खूप मजा येते बरं का, म्हणजे ही मॅच पाहिल्यानंतर मला फार जास्त आनंद होतोय. तेव्हा सारंग म्हणत असतो हो रे, अगदीच मला सुद्धा तुझ्याबरोबर मॅच पाहायला खूप आनंद होतोय. दोघेही जण मस्त मॅच इथे एन्जॉय करत असतात आणि मॅच एन्जॉय करत असताना मात्र इथे आता सारंग सारखाच हा अबीर सुद्धा मॅच पाहत असतो. म्हणजे जशी सावलीवर इथे ओवी गेलेली आहे, तर आपल्या सारंगवर मात्र इथे अबीर गेलेला आहे. आता इकडे दोघांचे दोन दोन प्लेयर असतात आणि तेव्हा अबीरचा जो प्लेयर आहे ना तो बहुतेक हरत आलेला असतो आणि तेव्हा अबीरचा मूड जो आहे ना तो ऑफ होत चाललेला असतो. तेव्हा सारंग मात्र त्याला इथे समजावतो आणि म्हणत असतो हे बघ, आयुष्यामध्ये कितीतरी वेळा अडथळे येतात, मग मॅचचं आणि त्याचबरोबर इथे आयुष्याचं सुद्धा सेम तसंच असतं. आपण आपल्यावर स्वतःवर विश्वास ठेवायचा. काही जरी झालं ना तर हार अजिबात मानायची नाही. आणि त्याचबरोबर इथे तुझ्या प्लेयरवर पूर्ण विश्वास आहे ना, मग जर तुझ्या प्लेयरवर पूर्ण विश्वास असेल तर मग घाबरून जाण्याची काहीच गरज नाही, असं इकडे तो बोलत असतो. आणि कधी कशी वेळ बदलेल ना हे समजणार सुद्धा नाही, अशी ह्या लोकांची बडबड इथे सुरू असते. आणि त्यानंतर मात्र इथे आता हे घराकडे निघालेले असतात. जेव्हा सारंग ओवी हे घरी येतात तेव्हा मात्र ओवी म्हणत असते खरं तर बाबा, अगदी मनापासून तुझे आभार बरं का, म्हणजे तू हे सगळं काही केलंयस ना, त्यामुळे मात्र इथे सावली टीचर थांबायला तयार झाल्यात आणि त्याचबरोबर अबीर सुद्धा. जर सावली टीचर निघून गेल्या असत्या तर मग इथे मात्र मला आबिरला भेटताच आलं नसतं आणि तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे अगदी मनापासून थँक्यू बरं का बाबा, असं ओवी म्हणू लागलेले असते. आणि तेव्हा सारंग म्हणत असतो हो ते सगळं काही ठीक आहे, पण आता सावली तर इथे थांबलेले आहे, आबिर सुद्धा थांबलेला आहे, पण मला आता एक खूप मोठी गोष्ट करायची. तेव्हा ओवी म्हणत असते बाबा तुला काय करायचंय? खरं तर आबिरच्या जीवावर कोण उठलं होतं ह्या सगळ्या गोष्टी मला इथे शोधून काढाव्या लागतील आणि जोपर्यंत मी त्या गोष्टी शोधून काढत नाही तोपर्यंत चैन मिळणार नाही. तेव्हा ओवी म्हणत असते बाबा मला पूर्ण खात्री आहे की तू ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच शोधून काढशील. दुसरीकडे आपण पाहतो ज्या ठिकाणी खंड्याला इथे मोनिकाने लपून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी मात्र इथे आता राजकुमार त्याचबरोबर इथे भैरवी आणि मार्क हे तिघेही जण जाऊन पोहोचलेले असतात. आणि ते तिघे जण तिथे जाऊन पोहोचल्यानंतर आता ज्या माणसाला इथे मोनिकाने ठेवलेलं असतं त्या माणसाला मात्र ह्या लोकांनी मारलेलं असतं आणि तो माणूस इथे पळून गेलेला असतो. जेव्हा तो माणूस पळून जातो त्यावेळेला मात्र राजकुमारला समोर खंड्या बेडवरती झोपलेला दिसतो आणि राजकुमार मात्र प्रचंड चिडचिड करत असतो आणि खंड्याचा गळा आवळत असतो आणि म्हणत असतो आत्ताच्या आत्ता खंड्या उठ, तू कसा झोपू शकतोस, मी तुला अशा अवस्थेमध्ये नाही पाहू शकत, ताबडतोब उठ आणि जे काही तू 8 वर्षापूर्वी केलेला आहेस, ज्या गोष्टी जी माती खाल्लेली आहेस त्या सर्व प्रश्नांची मला ताबडतोब उत्तरं हवी आहेत, असं इथे तो बोलत असतो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा मात्र भैरवी त्याला थांबवते आणि म्हणत असते राजकुमार तू वेडायस का, अशा पद्धतीने तू हे सगळं कसं काय करू शकतोस तेच मला काही कळत नाही. हे बघ असं काहीही करू नकोस, सोड त्याला नाही तर तो मरून जाईल. तेव्हा मात्र इथे राजकुमार म्हणत असतो कसा सोडू मी, कारण जोपर्यंत हा उठत नाही तोपर्यंत मला इथे शांतता मिळणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा हा इथे उठला पाहिजे आणि त्याचबरोबर ह्याने मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली पाहिजेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर भैरवी म्हणत असते हे बघ तो उठेल पण आत्ता तुला शांत बसावं लागेल. मार्क मात्र त्या माणसाचा पाठलाग करत असताना तो मात्र इथे त्याच्या हातून निसटून गेलेला असतो. दुसरीकडे सावलीने गरमागरम पोहे बनवलेले असतात आणि जगन्नाथला ती पोहे घेऊन आलेली असते. आता मात्र जगन्नाथ म्हणत असतात खरं तर सावली तुला एक गोष्ट सांगू का, आज मात्र इथे सारंगमुळे आम्हाला सुद्धा गरमागरम नाश्ता मिळत आहे, म्हणजे तू सारंगमुळे थांबलीस ना. तेव्हा सावली म्हणत असते बाबा असं काहीही नाही, मी कोणामुळेही थांबलेली नाहीये, अजिबातच तुम्ही असं समजू नका. तेव्हा आता बाबा म्हणत असतात असं कसं म्हणतेस तू, हे बघ ह्या सगळ्या गोष्टी मला समजतात ना,
तेवढ्यातच आता दुसऱ्या बाजूला मात्र इथे काही लोक आलेले असतात आणि काही लोक आल्याबरोबर आता इथे त्यांनी हे सगळं काही सामान वगैरे आणलेलं असतं आणि ते सामान सावली म्हणत असते तुम्ही कोण आहात आणि त्याचबरोबर हे सगळं काही सामान वगैरे तुम्ही का आणि कशासाठी इथे आणलेलं आहे असं इकडे ते विचारत असतात. आणि तेवढ्यातच आता इकडे जगन्नाथ म्हणत असतात हो सावली म्हणत असते आम्ही तर ऑर्डर हे अजिबातच केलं नाही. मग आम्ही हे ऑर्डर केलं नाही तर तुम्ही इथे हे सामान कसं काय घेऊन आलात. तेव्हा ते म्हणत असतात हे बघा आता आम्हाला हाच ॲड्रेस आणि हेच नाव इथे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही इथेच हे सगळं काही घेऊन येणार ना असं सुद्धा आता सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा सावली पुन्हा पुन्हा म्हणत असते तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हे सगळं मी अजिबातच मागवलेलं नाही आहे. प्लीज तुम्ही हे सर्व काही इथून घेऊन जा. पण इकडे मात्र आता जगन्नाथ म्हणत असतात अगं असं काय करतेस. हे बघ त्यांनी हे सगळं काही इथे आणून ठेवलेलं आहे म्हटल्यावर आपल्यासाठीच पाठवलेलं असेल ना. दुसरीकडे आपण पाहतो ज्या माणसाला इथे आता ह्या मोनिकाने ठेवलेलं असतं तो माणूस मात्र इथे आता पळालेला असतो आणि तो पळाल्यानंतर इथे त्याने सरळ सरळ मोनिकाला कॉल केलेला असतो आणि मोनिकाला कॉल केल्यानंतर तो प्रचंड घाबरलेला असतो. मोनिका त्याला विचारत असते की काय झालं आहे. तेव्हा तो म्हणत असतो खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा मोनिका म्हणत असते कसला आणि कोणता प्रॉब्लेम झालाय. त्यावर मात्र इथे आता तो म्हणत असतो तुम्हाला काय सांगू मॅडम अहो ती माणसं ना इथे माझ्या पाठी लागलेली आहेत आणि तो माणूस इथे आलेला आहे आणि ते मात्र मला इथे मारायला लागलेले आहेत असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा आता मी हे काम नाही करू शकत आहे माझा माझा मी गावाला जात आहे असं स्पष्टपणे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे मोनिका म्हणत असते खंड्याजवळ नेमकं कोण पोहोचलं असेल आणि खंड्या आता इकडे फक्त मलाच माहिती होता की तो तिथे आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कशा काय होऊ शकतात असं मोनिका मनाशीच म्हणत असते. त्यानंतर मात्र इथे आता तिथे जाऊन कोण पोहोचलं असेल हे सगळं ती शोधत असते. तेव्हा दुसऱ्या बाजूला हे सगळं काही गाण्याचं आणि त्याचबरोबर संगीताचं सगळं सामान पाठवलेलं असतं. तेव्हा आता व्यंकटेश म्हणत असतो सावली असू दे ना सगळं काही अशा पद्धतीने पाठवलेलं आहे म्हटल्यावर इथे तुला तर आनंदच व्हायला पाहिजे ना. तेव्हा मात्र इथे ती म्हणत असते नाही अजिबातच तसं नाहीये. काही जरी झालं ना तरी मात्र इथे आता ह्या सगळ्या गोष्टी कोणी पाठवल्या ते समजलं पाहिजे. तेवढ्यातच ओवी आलेली असते आणि ओवी आल्याबरोबर इकडे ती म्हणत असते सावली टीचर असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणत असते हे सगळं आम्ही पाठवलेलं आहे असं म्हटल्याबरोबर हे सगळं तुम्ही पाठवलेलं आहे का. मग आता लगेचच ती म्हणत असते हो हे सगळं काही आम्ही पाठवलेलं आहे. मग तेवढ्यातच सारंग म्हणत असतो त्याचं काय झालंय ना सावली तू तिथे जाऊन क्लास वगैरे घेऊ शकत नाहीस ना म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे पाठवलेल्या आहेत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा ओवी म्हणत असते ही आयडिया तुम्हाला कशी वाटली. तेव्हा सावली म्हणत असते हो ही आयडिया तर एक नंबर आहे पण तरी सुद्धा मला मात्र टेन्शन आलं होतं. तेव्हा ओवी म्हणत असते टीचर आता मात्र तुम्ही इथे हे सगळं काही करून घेऊ शकता ना पण काळजी करण्याची काहीच गरज नाही. तेवढ्यातच मात्र जगन्नाथ म्हणत असतात सारंग तू आला आहेस ना तर बस नाश्ता कर. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आता हा जो खंड्या आहे तो शुद्धीवर येत नसतो आणि त्यामुळे मात्र राजकुमारची प्रचंड चिडचिड होत असते. तो मार्कला म्हणत असतो काही जरी झालं ना तरी सुद्धा हा ताबडतोब इथे शुद्धीवर आलाच पाहिजे. मला इकडे दुसरं काहीच नकोय फक्त हा इकडे शुद्धीवर आला पाहिजे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलणं सुरू असताना मात्र भैरवी म्हणत असते पण मला एक गोष्ट सांग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट तुला कळते का. काय म्हणजे मला एक सांग इथे हा जो खंड्या आहे ना तो फक्त इथे होता आणि हे तुला आणि मलाच म्हणजे इथे कोणाला आणखी माहिती आहे. नक्कीच तुझ्या 2 पावलं कोणीतरी पुढे जातंय आणि 2 पावलं पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करतंय ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का. तेव्हा राजकुमारला आणखी एक फोन आलेला असतो आणि तिकडून आवाज येतो की ती आता आमच्या हातून सुटली आहे असं म्हटल्याबरोबर आता मात्र राजकुमार पुन्हा एकदा चिडचिड करायला सुरुवात करतो आणि ओरडत असतो आणि म्हणत असतो तुम्ही काय करताय नेमकं तुमच्या हातून ती कशी काय सुटली
आणि त्याचबरोबर ती कुठे गेली, आत्ताच्या आत्ता तिथेच थांबा, मी ताबडतोब तिकडे येत आहे. मग आता भैरवी म्हणत असते, हे बघ राजकुमार, तुझं काय चाललंय ना ते सगळं काही मला तू व्यवस्थित सांग. खरं खरं सांगायचं, खोटं मात्र अजिबात बोलायचं नाही. काही जरी झालं ना तरी सगळं सत्य मला समजलं पाहिजे, असं इकडे तो बोलत असतो. आणि हे बघ, जर तू अटकलास तर इथे मी अटकेल, आणि मी अटकले तर मग मात्र काही खरं नाहीये. दुसरीकडे आज तिलोत्तमाला मात्र इथे सारंगच्या बाबांची फार आठवण येत असते आणि त्या फोटोसमोर उभ्या राहून म्हणत असतात, तुम्ही कधी परत येताय. तुमची तिलोत्तमा मात्र फार एकटी पडायला लागलेली आहे. हे सगळं मला आता सहन करण्यापलीकडचं झालं आहे. तुम्ही या ना लवकर, आज मला तुमची फार गरज आहे. खूप जास्त एकटं वाटतं आणि अजिबात करमत नाहीये. आपली मुलं मोठी झाली तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त विचित्र पद्धतीने घडतायत, असं तिलोत्तमा म्हणत असते. आणि ह्या घराला आणि ह्या सगळ्या गोष्टीला तुमची मात्र फार गरज आहे, असं सुद्धा तिलोत्तमा स्पष्टपणे बोलून गेलेली असते. त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आज ना मला इथे भीती कशाची वाटते की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये आणखी वेगळं काही व्हायला नकोय. माझ्या मुलाच्या आयुष्यात कोण आणि कशा पद्धतीने वादळ आणून ठेवेल हे मात्र मला समजत नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही ताबडतोब इकडे निघून यावं. जिथे कुठे असाल तिथे आज मात्र ह्या तिलोत्तमाला तुमची फार गरज आहे, असं तिलोत्तमा म्हणत असते. आणि मला आता हे सगळं सहन होत नाही. ह्या मला सगळ्या गोष्टी आता हाताळणं आणि हे सगळं मॅनेज करणं फार कठीण जाते, असं तिलोत्तमा बोलू लागते. दुसरीकडे मात्र आता आपण पाहतो, सावली आता घरामध्येच गायनाचे क्लास घ्यायला सुरुवात केलेली असते आणि त्यामुळे ती सुंदर असं गाणं मुलांना शिकवत असते. ओवी मात्र गालाला हात लावून एकटक सावलीकडे पाहतच असते. तिचं गाणं तिला फार आवडलेलं असतं. सगळे मुलं निघून जात असतात, पण आता ओवी मात्र गालाला हात लावूनच इकडे सावलीकडे पाहत असते. आणि जेव्हा ती हे सगळं काही पाहते त्यावेळेला मात्र इथे आता सावली म्हणत असते, का ग ओवी, काय झालेलं आहे. तेव्हा मात्र ओवी म्हणत असते, सावली टीचर, खरं सांगू का, मला जर आई असती ना तर अक्षरशः तुमच्यासारखंच गाणं मला तिने शिकवलेलं असतं. मग सावली म्हणत असते, असती म्हणजे तुला आई आहे ना. हो म्हणजे आहे, पण ती ना बाहेर देशात मध्ये काहीतरी कामासाठी गेलेली आहे. पण जर ती इथे असते ना तर हे सगळं तिने मला खूप छान पद्धतीने शिकवलं असतं, असं ओवी आता बोलू लागलेली असते. तेवढ्यातच सावली म्हणत असते, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी तुला सगळं काही शिकवेल. तेव्हा सावली म्हणत असते, हो पण मला एक गोष्ट सांग, ऐका ना सावली टीचर, हे सगळं काही पाहून आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला तर प्रचंड आनंद होतोय. तेवढ्यातच सारंग आलेला असतो. सारंग आल्याबरोबर ओवीला म्हणत असतो, ओवी जायचं का, आता निघायचं का. तेव्हा आता लगेचच ओवी म्हणत असते, हो. मग आता अबीर सुद्धा आलेला असतो. अबीरला बबलूने आता उचलून घेतलेलं असतं. तेव्हा तो म्हणत असतो, अरे बबलू काका, मला प्लीज खाली सोडणार आहेस का. जर तू मला खाली सोडलं तर सगळं व्यवस्थित होईल ना. मग आता बबलू सुद्धा लगेचच ह्या छोट्या अबीरला खाली सोडत असतो. आणि मग लगेचच आता बबलूला इकडे अबीर म्हणत असतो, मी काय म्हणतो सुपर हिरो, आजच्या दिवस इथेच ओवीला थांबू द्या ना, तुम्ही सुद्धा थांबा ना. तेव्हा सारंग म्हणत असतो, नाही नाही, अजिबातच नाही. तेव्हा ओवी म्हणत असते, अरे वा रे वा,